हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर चला, आज आले आहे मम्मीकडे। मी स्कूलला वगैरे जाऊन आला, स्कूलमधून तो आला घरी, मग त्याच्यानंतर आलोय आम्ही आता इकडे। चला बघा, छान मनी प्लांट आलाय। शेंगा खायच्या ना, तुला आवडता ना? किती खाशील? किती? इतक्या? चला, इथे मस्त मम्मीने गरमागरम भुईमुगाच्या शेंगा भाजते आहे। तर माझ्या मुलाला खूप आवडतं भुईमुगाच्या शेंगा खायला। हे बघा, अर्धा झालाय आणि अर्धा टाकलाय भाजण्यासाठी। तर आता बाजारामध्ये सगळीकडेच मिळत आहेत शेंगा, कारण सीझन आहे, पाऊस सुरू आहे, पावसामध्ये खायला मजा येते आणि चिकीला खूप आवडता। चिकीला सोलून दिलंय है ना रे चिकी? धर खा। चला, आता आम्ही बनवतो आहे गरमागरम वडापाव आणि पाववडे। तर इथे बटाट्याची जी चटणी आहे ती ऑलरेडी मम्मीने बनवून ठेवलेली होती आणि कणीस पण आणले होते मक्याचे। तर ही चटणी आम्ही येण्याच्या आधीच मम्मीने बनवून ठेवली होती। तर आता वड्यांचं जे बॅटर आहे ते मी बनवते आहे बेसन पिठाचं आणि मग बनवते आहे वडे। तर पातेल्यामध्ये इथे मी बेसन पीठ घेतलं, त्यानंतर हळद टाकली त्याच्यात आणि आता ओवा टाकते आणि मीठ टाकलंय आणि आता हे पाणी टाकून आपल्याला त्याचं बॅटर बनवून घ्यायचं। तर यामध्ये सोडा नाही टाकलाय, सोडा जर टाकला तर ते तेल जास्त शोषलं जातं। तर आता याचं छान बॅटर बनवून घेते मी। आता इकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय आणि बॅटर पण रेडी आहे आणि बटाट्याच्या चटणीचं असे छोटे छोटे वड्यांसाठी टिक्की बनवून घेतलाय आणि इकडे पाव आणलेले होते मम्मीने। तर पाववडे पण बनवायचे आहे, तर म्हटलं सगळ्यात आधी पाववडा बनवून घेऊ। दोन तीन पाववडे बनवायचे होते। मी तर काय पाववडा खात नाही, मला बटाटा वडा आणि पावच आवडतो। तर चला, इथे पाववडा बनवते आहे, त्यामध्ये थोडीशी बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते टाकते आणि अशा प्रकारे पाववडा बनवून घेते। झालाय पाववडा। चला, आपला गरमागरम पाववडा रेडी आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा, ट्राय आवडेल तुम्हाला पण। तर चला, बाकीचे पण एक दोन अजून पाववडे बनवायचे आहेत, तर ते बनवून घेते मी अशा प्रकारे। आणि बाकीचे राहिलेले आता बटाटा वडा बनवायला घेतला आहे। बटाटे वडे तीन बसतील। तर वडापावची टेस्ट खूप छान झालेली होती आणि त्यातलं जे वड्याचं मधलं स्टफिंग आहे बटाट्याचं ते कसं बनवलं होतं मम्मीने ते सांगते मी तुम्हाला। तर बटाटे आधी बॉईल करून घेतले होते आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली होती आणि त्यामध्येच हिरवी मिरची आपल्या टेस्टप्रमाणे आणि कढीपत्त्याचे 2-3 पानं असं हे सर्व पेस्ट करून घेतलं होतं। आणि बॉईल झाल्यानंतर बटाटे तेलामध्ये जिरे मोहरी टाकून त्यामध्ये थोडं हिंग आणि हे सगळे जे पेस्ट केलं होतं अद्रक लसूण हिरवी मिरची कढीपत्ता ते टाकलं आणि हळद धनेपूड आणि मीठ आणि मग मॅश केलेले बटाटे त्यामध्ये टाकले आणि वरतून कोथिंबीर टाकली आणि वाटणामध्ये पण कोथिंबीर घेतली होती भरपूर अशी आणि मग त्याच्यानंतर छोटे छोटे वडे बनवून घेतले मी। तर मस्त टेस्ट झाली होती।
तर हे बघा झालेले आहे आपले बटाटे वडे फ्राय करून. वाव. चला, इथे गरमागरम बटाटा वडा, पाव वडा रेडी झालेले आहेत. आता मस्त खाऊया. बाहेर पाऊस सुरू आहे. चला, आता कणीस भाजायचं आहे. मक्याचे कणीस पण बाजारामध्ये सध्या खूप मिळत आहे आणि आवडतं आम्हाला पण खूप. कोणाकोणाला आवडतं खायला पावसाळ्यामध्ये कमेंट्समध्ये सांगा नक्की. चिकी झोपला होता थोड्या वेळापूर्वीच, तर आत्ता नाहीतर आला असता इथे मध्ये मध्ये हे करायला. चला, भाजून झाले. आता याला लिंबू आणि मीठ लावून खायचं, खूप टेस्टी लागतं. चिक्की उठलेला आहे. चला आता जाऊ. खायचं नाही. चल उठ. वडा पाव. पावडा खायचा आवडती ना चिक्कीला. पावडा खायचा ना तुला. उठ मग. झोप झाली का? झोपायचं अजून? मग झोका देऊ का? झोप. उठल्यावर खा. हा, चला, आम्ही दुपारी थोडा वेळ आराम केला. 6 वाजले संध्याकाळचे. तर आता सुटले मी. चल चिकी, देऊ का तुला पावडा? हा, देऊ का? चिकी दुपारी जेवण करून झोपला होता, त्यामुळे त्याला आता काही भूक नव्हती आणि त्याच्यासाठी वडापाव पावडा वगैरे मी टिफिनमध्ये घेतलं, कारण तो आता नाही म्हणत होता खायला. चला, संध्याकाळ झाली आहे, म्हणजे रात्रच झाली. 8 वाजले आणि आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. चिकीचे डॅडी आलेले आहेत घ्यायला. तर चला, मम्मीने काय काय दिलंय मला याच्यामध्ये. चकल्या आहे, पापड आहे. चला निघतो आता आम्ही. चल चिकी.